नाही, एकतर हा विश्वास न बसणारी घटना आहे आज देखील आणि अजून देखील. ह्याच्यावर काय बोलावं असं म्हणजे आज शब्दच नाही आहेत. दादांचं फार जवळून माझे संबंध त्या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे एक दिलदारपणा काय असतो हे मला आठवतं आहे की ज्यावेळेस दादा उपमुख्यमंत्री असताना म्हणजे उद्धव साहेबांसोबत सरकारमध्ये असताना मी आंबुलगा कारखान्याच्या विषयाच्या अनुषंगाने दादांकडे गेलो आणि परिस्थिती अशी होती की आपण विरोधी पक्षातले, पण त्यावेळेस त्यांनी जे एक नेतृत्वाचं एक दिलदारपणा असतो त्यांनी सांगितले की हा कारखाना निलंगेकरांनी उभा केला आहे, जरी ते विरोधी पक्षात जरी असले तरी त्यांच्या कुटुंबातलेच सदस्य आहेत, त्यांच्यापर्यंत ते द्यायला पाहिजे आणि ते असं जर नाही केलं हे फार चुकीचं ठरणार आहे. दिलदारपणात सदैव आमच्या पाठीशी एक खंबीरपणे म्हणजे मला असं जाणवतं व्यक्तिशत की महाराष्ट्रात एकमेव नेतृत्व असेल की ज्यांनी रागवलं तरी त्या गोष्टीबद्दल कधीच मनामध्ये हे वाटलं नाही, तो अधिकार हक्कच वाटायचा आणि फार मोठी पोकळी ही महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.